बघा लेकरांनो, सर्जेरावांनी बँकेकडून जसाजसे 15 दराने चक्रवाढ व्याजदराने कर्ज घेतले. 3 वर्षानंतर सर्जेरावांना एकूण किती रक्कम बँकेत भरावी लागेल असा प्रश्न आहे. घेतलेली रक्कम अर्थात मुद्दल इथं लिहा 10,000 गुणिला रक्कम 3 वर्षासाठी घेतली आणि चक्रवाढ व्याज दर आहे 15. लक्ष द्या, छेदस्थानी 100 लिहितो, अंशस्थानी 115. हे एका वर्षाचं व्याज किंवा व्याजाची आकारणी मांडून झाली. व्याजाचा दर अर्थात चक्रवाढ व्याजाचा दर 15 आहे. याचा अर्थ 100 रुपयाचे एका वर्षात ह्या 15 रुपये दरानं 115 होणार. एका वर्षाची व्याजाची आकारणी अशा पद्धतीनं मांडून झाली. ही रक्कम 3 वर्षासाठी घेतली म्हणून 3दा ही कृती करा. छेदस्थानी 100 अंशामध्ये 115. कारण तर 100चे एका वर्षात 115 होणार. चक्रवाढ व्याजदर 15 आहे. ही दुसऱ्या वर्षाची व्याज आकारणी मांडून झाली सर. गुणिला छेदस्थानी 100 परत अंशामध्ये 115 ही तिसऱ्या वर्षाची व्याजाची आकारणी मांडून झाली. लक्ष द्या, साधी आणि सोपी पद्धत. या 2 शून्याला हे 2 शून्य, या 2 शून्याला हे 2 शून्य गायब. आता हे 1 या 115 सोबत अर्थात अंशातील लिहा. हे 1 अंशामध्ये आहेत. कोणत्या संख्येच्या छेदस्थानी काही नसते म्हणजे 1 असते. 1 अंशातील संख्येसोबत गुणिला आहेत. अर्थात 115 गुणिला 1 ज्यावेळेस आम्ही करू त्यावेळेस उत्तर 115च येणार. म्हणजे या 1चा खेळ आटोपला. आता उरलं काय? अंशामध्ये 115 गुणिला 115 गुणिला 115. छेदस्थानी 100 उरले सर. अंशातील ह्या सर्व पदांचा गुणाकार लेकरांनो 15, 208 आणि 75 एवढा येतो. वाटल्यास करून पहा. छेदस्थानी 100 आहेत. हा भाग द्या. कसा द्यायचा? 2 शून्य आहेत. 1 वर 2 घरं सोडून दशांश चिन्ह द्या. ही साधी सोपी तरा. 15, 208 आणि 0.75 ही काय आली? रास. अर्थात सर्जेराव इथे लिहितो वाटल्यास सर्जेराव 3 वर्षानंतर बँकेत एकूण 15,208.75 रुपये रक्कम भरतील. ओके लेकरांनो, हे उत्तर पर्याय क्रमांक C मध्ये दर्शवलेलं आहे.